राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची धडाकेबाज कामगिरी। भाजपचे 208 उमेदवार विजयी तर शिवसेना 120, राष्ट्रवादीला 126 जागा। 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता। जिल्हा परिषद पंचायत समितीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला। सर्व भागात भाजपच नंबर 1 चा पक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले जनतेचे आभार। साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का। गोरेंचे भाऊ आणि भाऊजय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभूत। सांगोल्यात सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर। नातीसोबत साजरा केला विजयोत्सव। कारेगावच्या माजी सरपंच आणि रील स्टार निर्मला नवलेंचा पराभव। कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचरगे यांचा विजय। ठोकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव। ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्रे विजयी। शरद पवार यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू। पवारांना श्वसनाचा त्रास, मात्र प्रकृती स्थिर असल्याची माहिती। आणि कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेला सुरुवात। लाखो भाविक कोकणात दाखल। शिवसेनेचे नेते घेणार भराडी देवीचं दर्शन। मंडळी, आजचा दिवस राजकीय दृष्ट्या निकालाचा, फैसल्याचा। सकाळपासून तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर आकड्यांची ही सगळी रांगोळी पाहत असाल, पण ही आकड्यांची सजावट निर्जीव नाहीये। या आकड्यांना एक अर्थ आहे आणि या आकड्यांमध्ये जनतेने दिले अनेक मेसेज। तो मेसेज नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणाला सामान्य कुटुंबातले नेते देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका सामान्य कार्यकर्त्यांच्या हातून निसटलेल्या आहेत। सत्ता, घराणे आणि पैसा नावाच्या इलेक्ट्रोल मेरिट वरूनच आज गुलाल पडलेला दिसला। जेवढ्या पैशात आमदारकी लढली जायची तेवढ्या पैशात काही ठिकाणी जिल्हा परिषद लढली गेल्याची चर्चा आहे। निवडणूक आयोगाला सोडून सगळ्यांना हे माहिती आहे असं कळतंय। खरं तर पंचायत राजच्या त्रिसूत्रीतल्या 2 संस्थांची निवडणूक अतिशय महत्त्वाची। कार्यकर्त्यांना नेता बनवणारी ही निवडणूक, पण इथं अनेक नेत्यांच्या घरातली पुढची पिढी राजकारणात स्थिरावण्याचं आणण्याचं काम आजच्या निकालातून झालं। मी सांगून आणि तुम्ही ऐकून थकाल एवढी मोठी ही यादी आहे। त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाहीये हे विशेष। त्यामुळे लोकशाहीत नव्यानं निर्माण झालेले कथित बालेकिल्ले शाबूत राहिले। त्या नेत्यांनी ते बालेकिल्ले वाचवण्याचं काम केलं। तर ज्यांनी घराणेशाहीचा अतिरेक केला तो अतिरेक जनतेनं नाकारला। सगळं काही घरात घेण्याचा प्रयत्न केला तर वरपुडकर पॅटर्नचा सुपडा साफ करण्याचं काम जनतेनं चाणाक्षपणे केलं। शिवाय ज्या भाजपला शेटजी भटजींचा पक्ष, शहरांपुरता मर्यादित पक्ष असं कधी काळी म्हटलं जायचं, त्या भाजपनं ग्रामीण भागात खोलवर रुजलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुळं उखडून फेकत आपला दबदबा निर्माण करण्यात यश मिळवलं। महायुतीच्या मित्रांमधल्या लढाईनं विरोधकांची स्पेस पुन्हा काबीज केली आहे। बघा, कालपर्यंत अगदी सकाळपर्यंत सगळे विरोधात होते। दुपारी निकाल आल्यानंतर महायुतीचं कसं यश आहे हे नेते सांगायला लागले। त्यात महाविकास आघाडीच्या उडालेल्या ठिकऱ्या आणि नेत्यांचं लढण्याचं गळून पडलेलं अवसान कार्यकर्त्यांना धारातीर्थी पडायला कारणीभूत ठरलं का, सवाल आहे। तरी काही जणांनी लढत दिली, जिद्दीनं लढले, हेही तितकंच खरं आहे। सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो तर आपल्या गावात विकासाच्या गंगेचं पसाभर तरी पाणी येईल ही अपेक्षा या सगळ्या आकड्यांमधून अधोरेखित झाली आहे। म्हणून सत्ताधाऱ्यांना आता चांगले आकडे दिसत आहेत हे सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यावं। गावं भकास होत आहेत, मूलभूत सोयीपासून अनेक गावं वंचित आहेत। साधा रस्ता सुद्धा गावांना नाहीये। त्यांना विकासाची आस आहे,
येणाऱ्या काळात सत्तेच्या माध्यमातून तो विकास आपल्या गावात चालत तरी येईल, किमान रांगत तरी येईल अशी अपेक्षा आहे आणि त्याला वेग येईल या अपेक्षेसह जनतेनं आज हा कौल सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे. तो अर्थ सत्ताधारी समजून घेतील अशी अपेक्षा. पण आपण जाणून घेऊया की आज जेव्हा हा निकाल आला त्या निकालाचे आणखी काही अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण या निकालानं आता सत्ताधाऱ्यांना भरघोस अशा प्रकारचं मतदान रूपी दान त्यांच्या पदरात टाकलेलं असलं तरी सुद्धा अनेक जबाबदाऱ्या सुद्धा त्यांच्यावरती दिलेल्या आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर झाला. ठिकठिकाणी विजयी गुलाल उधळला गेला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा यात पणाला लागली. सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीनं धडाकेबाज कामगिरी केली तर विरोधकांची मात्र या निवडणुकीत धुळदाण उडाली. या निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 12 पैकी सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल असं दिसतंय. लातूर, कोल्हापुरात काँग्रेस पक्षानं कडवी झुंज दिली. जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसवर विरोधात बसण्याची वेळ आली. तर आजच्या निकालातलं चित्र काय आहे जर आकड्यांच्या माध्यमातून, ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया. आज महायुती सुसाट तर विरोधक भुईसपाट. 12 जिल्हा परिषदांची निवडणूक झाली. 12 पैकी 12-0 असा सामना हा महायुतीनं जिंकल्याचं दिसतंय. केवळ एक जागा आहे जिथं सत्तेची आस आहे ती म्हणजे सांगली. पण तिथंही भारतीय जनता पक्ष आणि सगळे त्यांचे मित्रपक्ष एकत्र आले तर सत्ता जाऊ शकते. विरोधकांसाठी हे अतिशय चिंतनाचा विषय आहे. याबद्दल विरोधकांच्या या सगळ्या परिस्थितीबद्दल आणि सत्ताधाऱ्यांच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले जाणून घेऊया. 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलं ते एका जिल्ह्यावर, रायगड. कारण असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एकमेकांचा उद्धार करत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भाजपच्या साथीनं शिवसेनेच्या आमदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना धडा शिकवण्याचा विडा उचलला. दोस्तीत कुस्ती झाली. पण पाठ कोणाची लागली जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये. भरत गोगावलेंनी गड राखला. रायगडमध्ये शिवसेनेचा बोलबाला. सुनील तटकरेंना मोठा धक्का. रायगडच्या महाडमध्ये शिवसैनिकांचं हे विजयी सेलिब्रेशन. गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी हा जल्लोष साजरा केला. शिवसेनेच्या या विजयी जल्लोषात शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले सहभागी झाले होते. गोगावले पितापुत्राच्या या विजयाला कारणही तसंच आहे. रायगडच्या महाडमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे. रायगडच्या महाड तालुक्यातील नाडगाव तर्फे बिरवाडी मतदारसंघात भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले विजयी झाले. विकास गोगावले विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. आम्ही जे काम करतो ते बोलतो, जे काम करत नाही ते बोलत नाही. आणि आम्ही खोटं कधी बोलत नाही. आणि आम्ही जनतेच्या मनातले लोक आहोत. आम्ही जनता हे आमचं दैवत आहे आणि म्हणून करता जनतेने आम्हाला एवढा मोठा कौल दिला. ते गेले 15-16 वर्ष मी पक्षाचं काम या ठिकाणी करतोय. आदरणीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी तिकीट दिली. आणि ज्या जनतेने भरतशेठना आमदारकीच्या वेळा 1600चा लीड होता त्याच जनतेने भरतशेठच्या मुलाला 5000 मताधिक्याचा लीड दिला. आणि म्हणून लोकांनी जो काय मला कौल दिला त्याबद्दल लोकांचा 5 वर्ष विकास गोगावले सेवेकरी म्हणून काम करणार.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या राड्याप्रकरणी विकास गोगावलेंना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. या सर्व घडामोडींची किनार या जिल्हा परिषद निवडणुकीला होती. रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेचे आमदार आणि सुनील तटकरेंमधील वाद सर्वश्रुत आहे. यापूर्वी भरत गोगावलेंकडील नॅपकिनची सुनील तटकरेंनी खिल्ली उडवली होती. आता महाडमधील विजयानंतर खांद्यावरील टॉवेल हवेत भिरकावत भरत गोगावलेंनी हे विजयी सेलिब्रेशन केलं. या निवडणुकीत शिवसेनेनं सुनील तटकरेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिलाय. तटकरेंचं डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात. म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं चुकीचं रामदासभाई बोलले. रामदासभाई बरोबर बोलले आहेत की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही. या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण आता कोणी काय बोलावं प्रत्येकाचा अधिकार आहे. आता उच्च न्यायालयाने सुद्धा केलेली टिप्पणी त्याला जर काय ते या पद्धतीने बोलत असतील तर त्यांचं त्यांच्याजवळ राहावं. याच्यापेक्षा मी आता अजून काय सल्ला देणार. फार उर्मटपणा, फार म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भाषामध्ये अहंकार म्हणतो तो फार बाळगणं कधी योग्य नसतं. महाडप्रमाणेच अलिबागमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. अलिबागमध्ये शेकापला मोठा धक्का बसलाय. अलिबागच्या थळमधून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी विजयी झाल्या, तर दळवी यांची सून अदिती दळवीही विजयी झाल्या. म्हणजे आमच्या तिन्ही आमदारांचं काम याचीही पावती असं या ठिकाणी मी सांगते. कारण विरोधकांना त्यांचा धोबीपछाड या ठिकाणी जनतेने केलेला आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर थळ मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय भरघोस मतांनी असे आमचे उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. शेकाप पक्ष या भूतलावरनं संपुष्टात आलाय. अनेक गमजा त्यांनी माझ्या आपण बघितल्यात. तर म्हणून मी सांगितलं की जनमानसाचा विजय. आतापर्यंत अन्याय सहन करणारी रायगडची जनता आहे